नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण बनवणार आहोत भरली भेंडी किंवा मसाला भेंडी कशी करायची ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी घेतलेलं साहित्य बघा, इथं मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून अशी कपड्यावर पुसून घ्यायची, स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि अशा मी उभ्या काप करून घेतलेला आहे बघा। उभी अशी चीर पाडून घेतलेली आहे, म्हणजे याच्यामध्ये मसाला भरायला येतो। इथं घेतलेले आहेत शेंगदाणे, घेतलेले आहेत अर्धी वाटी, काळा मसाला घेतलेला आहे, चवीनुसार मीठ, 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे मुठभर। आता आपण ह्याच्यासाठी लागणारं, भेंडीसाठी लागणारं वाटण करून घेऊया। शेंगदाण्याचं कूट, लसूण आणि कोथिंबीर ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच मसाला, काळा मसाला आणि ही मीठ पण त्याच्यामध्येच टाकून आपण एकत्र बारीक करून घेऊया। त्याच्यामध्ये आपण अगोदर शेंगदाणे टाकून घेऊया। शेंगदाणे थोडे जाडसर भरडून घेऊया अगोदर, मग लसूण आणि कोथिंबीर टाकून घ्यायचं। शेंगदाणे आपण जाडसर भरडून घेतलेत, आता ह्याच्यामध्येच टाकून घ्यायचं आहे लसूण, कोथिंबीर, हा काळा मसाला अर्धा चमचा घेतलाय। तुम्हाला तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे टाकायचं ह्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ। आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊ, एकदम पण बारीक करायचं नाही, पाणी न घालता आपण हे जाडसर बारीक करून घेऊया। मसाला आपला जाडसर वाटून झालाय, आता आपण भरायला घेऊया। मसाला आपण केलाय त्या ताटामध्ये काढून घेतलाय बघा। मसाला आपला सगळा मिक्सरमध्येच, आपण काळा मसाला सुद्धा आपण त्या मिक्सरमध्येच फिरवून घेतल्यामुळे ना सगळा एकजीव, एक रंग सगळीकडे सारखा आलेला आहे बघा मिक्स। जर तुम्हाला जास्तच कोरडं वाटत असेल तर थोडासा हाताला पाण्याचा 1-2 थेंब पाणी टाकून ओलसर केलं तरी पण चालतंय बघा। मी ह्याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर टाकल्यामुळे ओलसर झालेलं आहे चांगलं हे वाटण आपलं। तर आता आपण भेंडीमध्ये भरून घेऊया। तर आपण ह्या पद्धतीने भरायचं बघा, भेंडी अशी उभी धरायची आणि असा आपण ह्याच्यामध्ये मसाला भरून घ्यायचा बघा। ह्या पद्धतीने आपण भेंडी भरून घ्यायची। दुसरी सुद्धा मी तुम्हाला एक भेंडी भरून दाखवते। सर्व भेंड्या आपण ह्याच पद्धतीने भरून घेऊया। भेंडीमध्ये सगळा मसाला भरून झालाय, आता आपण ह्याला फ्राय करायला म्हणजे घेऊया। तवा तापलाय, आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया 2 चमचे तेल बघा। तेल टाकलंय आणि मी थोडंसं तेल सगळीकडे असं पसरवून घेतलंय, म्हणजे भेंडी टाकल्या ना चिटकणार नाही खाली। आता आपण भरलेली भेंडी ह्याच्यामध्ये सोडूया, टाकून घेऊया तेलावर। तर सगळ्या भेंड्या आपण टाकून घेऊया बघा। भेंडी आपण एखादा मिनिटभर झाले की परतून घ्यायचे, दोन्ही बाजूने एकसारखी आपली भेंडी भाजली पाहिजे बघा। आता ही भरपूर दिसते भेंडी, शिजल्यानंतर कमी होते म्हणजे बारीक होणार आहे, त्याच्यामुळे माझा तवा पण थोडासा छोटा आहे, त्याच्यामुळे असं तवा पूर्ण भरलेला दिसतो बघा। तर पलटून घेऊया आपण, दोन्ही बाजूने आपली चांगली खरपूस अशी भेंडी भाजून घेऊया आपण। हलवून घेतली आपण, खालीवरी करून घेतली बघा दोन्ही बाजूनी। तर मला थोडंसं तेल कमी वाटतंय, तर आणखीन बघा ह्या बाजूने आपण कडेकडे ना थोडंसं तेल सोडून घ्यायचंय। 2 ते 3 मिनिटं आपण तेलामध्ये चांगली, तेलावरच भेंडी अशी परतून घेतली। दोन्ही बाजूनी सुद्धा भाजलेली आहे बघा भेंडी, भाजते आणखीन आपल्याला खरपूस अशी चांगली भाजायची आहे। तर आपण ह्याच्यावर 2 मिनिटं ताट झाकून वाफ काढायचे, म्हणजे भेंडी आपली मऊसूत अशी होते। 2 मिनिटं झालेत, आता आपण उघडून बघूया बघा। मस्त अशी आपली भेंडी वाफवलेली सुद्धा आहे आणि मऊ झाली आहे बघा। बघा मी तुम्हाला ह्याच्यात तोडून दाखवते, मऊसूत झालेली आहे आपली भेंडी। दोन्ही बाजूने आपली भेंडी अशी मऊसूत चांगली झालेली आहे बघा। खरपूस मसाला सुद्धा भाजलेला आहे छान। एकदम बारीकच गॅस करायचा आणि 2 मिनिटं वाफवून घ्यायची बघा, जास्त वेळ पण वाफवायची गरज नाही। तेलावरच आपण ही भेंडी, मसाला भेंडी परतवून केलेली आहे, अजिबात ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर केला नाही। मसाला भेंडी आपली तयार झाली आहे, आता आपण गॅस बंद करूया। मस्त अशी आपली मसाला भेंडी खाण्यासाठी तयार झाली आहे।